हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. मी आता उठलेली आहे, 8:45 वाजलेले आहेत आणि आता मला आवरावं लागलं कारण जेव्हा चाललेलं कॅन्सल गावाला जायचं. कारण का अचानक तारीख आहे ती कॅन्सल झाली. कॅन्सल म्हणजे कोर्टच बंद म्हणून मग कॅन्सल झाली. म्हणलं माझं तर मन करत होतं की आज घरी राहावं कारण की असं पण मी संडेला जाणार होते कामाला. तर म्हणलं की नको, आज नको घरी राहायला. अचानकच उद्या बोलवलं तर मग काय करायचं, म्हणून मग मी म्हणलं की आता मग मी रात्री सगळं आवरून ठेवलं होतं, तुम्हाला दाखवते. सॉरी, किचनमध्ये लाईट बंद केली. रात्री मी भांडे वगैरे सगळे घासून ठेवले होते कारण काय म्हणलं सकाळी जायचं, उठायचं आणि जायचं म्हणून. कारण की मी नाश्त्याला काही करत नाही, स्वयंपाक वगैरे तसंच जात असते म्हणून म्हणलं तर सकाळी आवरता आहे, मग तसंच आवरून जात आहे. मग कशाचं काय, तर चला आता मी आवरते, करते स्वयंपाक, पाणी ठेवते, आंघोळ करते आणि जाते. मग बघते सगळं आवरून झालं. सगळं अचानक कॅन्सल झालं. आपण कंटिन्यू करूया, प्लॅनला आवडू द्या, नाही तर मग कामाला जायला परत उशीर. उठले आणि नंतर थोडीशी फ्रेश झाल्यावर मी भाजीची तयारी करून घेतलेली. तर मला आज करायची होती सुकटची चटणी, चपाती आणि चपाती. तर मी पाणी पण ठेवलेलं आहे आणि माझं बाकीचं काम आहे ते पण आवरून घेत आहे. तर मी आंघोळ करून आल्यावर बाकीचं सगळं आवरायला लागले कारण की भांडे वगैरे तर रात्रीचेच घासून ठेवले होते, म्हणून जास्त काही आवरायची गरज नव्हती. फक्त जे भांडे आहे ते उचलून खाली ठेवले आणि स्वयंपाक करायला सुरुवात केली. कारण का टाईम पण झाला होता आणि उशीर पण होत होता, रुटीन चेंज झाला आणि सगळ्या गोष्टी परत आवरायला सुरुवात केली. अचानक तारीख कॅन्सल झाल्यामुळे परत आपलं जायचं म्हणलं की आपल्याला हे आवरून लवकर निघायचं होतं. पण रात्री 2 मनं बोलत होते कामाला जाऊ का नको, कारण काय रविवारी पण कामाला जायचंच आहे. असं माझं चाललं होतं. पण परत म्हणलं की नको, आता उद्याच बोलवलं की नाही, उद्या तुम्हाला शुक्रवारीच यावं लागेल तर खूप अवघड होईल. म्हणून मग मला काय शुक्रवारी पण म्हणलं सुट्टी घेता येणार नाही, 2-2 दिवस सुट्टी घेता येणार नाही. कारण काय 2 दिवस सुट्टी घेतली की पगार कट होतो आहे. म्हणून मग म्हणलं की नको, चला जाऊया. म्हणून परत उठले आणि आवरलं. तर तारीख का कॅन्सल झाली आहे म्हणजे बघा काही क्षुल्लक कारणावरनं. कारण काय परवा दिवशी आय थिंक कर्जतमध्ये कसलं तरी आंदोलन चालू होतं, मोर्चा चालू होता. मी न्यूज वगैरे बघितल्या तर मला असं वाटलं की त्याच्यामुळं बंद झालं आहे का काय, पण त्यामुळं नाही. त्याच्यानंतर कारण वेगळं समजलं की जी जज आहे, ज्या मोठ्या मॅडम आहेत, त्यांना काहीतरी काम आलं म्हणून त्यांनी अचानक मेसेज टाकला की उद्या कामकाज बंद राहील. म्हणून जेवढे पण त्याच्या अंडर असतील, त्यांच्या अंडर असतील वकील, त्यांच्या जेवढे म्हणजे केस भरपूर काही गोष्टी असतील तेवढ्या सगळ्या जणांना ग्रुपवर मेसेज पडतो की उद्या बंद आहे म्हणून मग सरांनी मला सांगितलं आवर्जून की तुम्ही काही येऊ नका म्हणून. कारण की आलं तरी तुमचं हेलपाटच होणार आहे आणि तुम्हाला जवळून न्यायचं, लांबून यायचं, म्हणून मग मी तुम्हाला सांगितलं. तर कारण की मी सकाळी सरांना म्हणलं होतं की मी लवकरच निघणार आहे, म्हणून 11 वाजेपर्यंत मी कर्जतमध्ये येईल. कारण की 10च्या पुढंच कोर्ट चालू होतं आणि 12 वाजेपर्यंत तर आपला नंबर येतो. मी 11 वाजेपर्यंत कशी पण पोचते. तर तसं चालू होतं. पण मग नंतर सरांनी सांगितल्यामुळे मग कॅन्सल झालं. तसे काही कारणं असतात म्हणून अचानक. आणि मला वाटायचंच की कॅन्सल होईल का काय म्हणून. कारण की प्रत्येक गोष्ट आपण आपल्या मनासारखी काय होतच नाही ना, पटपट कोणत्या गोष्टी होतात का. तर मी जाते तर एवढा टाईम लागतो तुम्हाला काय सांगू. अख्खा दिवस माझा कर्जतमध्ये जातो, अख्खा दिवस. मी सकाळी 10-11 वाजता गेलेले असते, संध्याकाळी मला डायरेक्ट 6-7 वाजतात घरी यायला. तितक्या वेळ थांबवतात, थांबा हे राहिले, थांबा ते राहिले, ही सही राहिली, ती सही राहिली. मी लग्नात जेवढ्या सह्या केल्या नाही तेवढ्या आत्ता मला सह्या कराव्या लागतात. ते पहिल्यांदा मी गेले तेव्हा 1 सही केली, दुसऱ्यांदा मी 4 सह्या केल्या, परत तिसऱ्या वेळेस गेले मी 4 सह्या केल्या. आता जायचे ते 4थ्या वेळेस जायचे. आता किती सह्या करायच्यात, काय करायचं काय माहीत नाही आहे. परत आपल्याला
हे ज्याच्यातून गेलं असेल ना त्यांना माहिती आहे. खरंच माणूस म्हणतं ना कोर्टाची आणि दवाखान्याची पायरी चढावं नाही, ते खरंच आहे. दवाखान्याची आणि कोर्टाची खरंच पायरी चढावं नाही, कारण की खूप त्रास आहे, खूप हेलपाटे मारावे लागतात आणि पैसा तर खूप जातो. पण मी फायनली सांगितलेलं की मी ₹1ही देणार नाही म्हणून. जे असेल ते असेल, पण मी ₹1 पण देणार नाही आहे. तर पण तरी वकील मला सगळे अपडेट देत असतात की या कधी यायचं, काय यायचं, कसं काय. मी सर्व गोष्टी त्यांना बोललेली पण आहे, कारण की माझा पहिल्यांदा टाईम वेस्ट गेलेला आहे, माझे पैसे वेस्ट गेलेले आहेत, ते मला कोण देणार नाही आहे. आणि आत्ता जरी पण मी जाते तरी पण माझा टाईम पण जातो आहे, की ठीक आहे मला पण गरज आहे, पण माझा पैसे पण जाते ते माझे एकदा मी गावाला गेले की माझे ₹500-600 जातात ते. आणि ₹500-600 जाणं म्हणजे आणि महिन्यातून 3 आणि 4 वेळा जाणं खूप अवघड आहे, कारण की मला एवढं म्हणजे हेडेक होतं आहे ना डोक्याला, की माझा अख्खा दिवस जातो प्रवासामध्ये. तिथं थांबायचं आणि तिथून थांबलं की घरी यायचं, रात्रीचं झोपायचं आणि सकाळच्या पारी 7ला निघून परत मेडिकलवर परत कामावर यायचं. तर खूप हेडेक होतं आहे आणि एकही दिवस सुट्टी म्हणजे घेत नाही आहे मी. ह्या महिन्यात तर कसली सुट्टी घेतलेली नाही आहे, कारण की रेग्युलर मी काम केलेलं आहे. त्यामुळे थोडासा त्रास होतो आहे, पण जाऊ दे, तर त्रास आहे म्हणल्यावर त्याच्यातून आपल्याला सुटका करायची आहे म्हणल्यावर त्रास पण होणारच आहे. तर त्यासाठी मी करते प्रयत्न, पण माझे खूप टाईम वेस्ट जातो आहे आणि पैसे पण जात आहेत. तर गेल्या महिन्यात पण माझे आजोबा आजारी होते, तेव्हा पण मला भरपूर वेळा गावाला जायला लागत होतं. आत्ता पण मला सारखं जावं लागते, म्हणून सगळं माझ्या ह्या महिन्यातलं तर सगळं शेड्यूल चेंज झालेलं आहे. आणि त्याच्यात ह्या महिन्यात थोडीशी शॉपिंग पण केली, म्हणून तर थोडी अडचण आलेली आहे. पण चला जाऊ द्या, जे आहे त्याला सामोरे जायचं ठरवलेलं आहे. आणि आपल्याला तेवढी ताकद देतं देव, की चला तुम्ही ह्या गोष्टी करू शकता किंवा त्या गोष्टींना सामोरे जाऊ शकता. म्हणून मग दिलेली आपल्याला ताकद, तर मग आपण जातोयच आहे आणि करतोयच आहे. तर त्यानंतर मी सगळं आवरलं, माझा स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर मी किचनमध्ये झाडू मारायला लागले, कारण की जे सकाळी कांदे वगैरे कापले होते तर त्याचं टलपर पण होते, म्हणून मग मी बाकीचे पण सगळं घर झाडून घेतलं. पहिल्यांदा किचन झाडून घेतलं आणि नंतर मग हॉल झाडायचा होता मला. नंतर मग मी हॉलमध्ये आले आणि नंतर नाश्ता करायचा होता. तर खूप 9:15 वाजून गेले असतील आय थिंक. 9:15 वाजूनच गेले होते, कारण का स्वयंपाक करायलाच मला 9:15 वाजले होते. तिथून पुढं नाश्ता, तिथून पुढं नंतर माझं आवरायचं आणि मग निघायचं. तर मी कपडे काय आहे ते रोज काय धुत नाही, 2 दिवसाला धुत असते, कारण का एका ड्रेस मग धुवायचा कंटाळा पण येतो. म्हणून मग 2 ड्रेस असले की माणूस धुवून तरी टाकते की बाबा चला म्हणून. तर म्हणून मग मी 2 दिवसाला कपडे धुते. एकदा भिजायला टाकलं की काय पाणी आले की सपसप पाण्यामधून काढायचं, तर होऊन पण जातं पटकनी. तर असं मी माझं पटपट सगळ्या गोष्टी आवरत असते. तर हा मी ग्रीन कलरचा टॉप घातलेला आहे ना, आय थिंक खरंच वर्ष होऊन गेलं, पण अजून टॉप खूप छान आहे. घालन तसा म्हणजे धुईल तसा उठतोयच टॉप, कारण काय घेताना चांगल्या क्वालिटीचं घेतलं होतं. ₹400चा नुसता क्रॉप टॉप होता. म्हणून घेताना आपण एखादी चांगली गोष्ट घेतली ना तर ते टिकतीच आहे. आणि प्रत्येक गोष्ट तशीच आहे, आपण जी चांगली गोष्ट घेईल ना त्या गोष्टी टिकतातच. जेवढा हलक्यात घ्यायचा प्रयत्न करेल ना तेवढ्या कमी टिकतात, त्याचा कालावधी कमी असतो. म्हणून चला, ज्या काही गोष्टी आहेत त्या घेत राहायच्या, करत राहायच्या. तर माझं असं काम असतं रोजचं माझं हे डेली रुटीन आहे. रोज घर झाडणे, हे करणे, ते करणे तर चालूच असतं. आणि मला सगळ्या गोष्टी स्वच्छ आवडतात, म्हणून 2 टाईम संध्याकाळी आले तरी पण थोडं घर माती वगैरे घरात आलेली असली तर मी झाडूनच काढते आणि बाकीच्या गोष्टी करत असते. तर संध्याकाळी मला 8-8:30 वाजतात यायला. तरी पण मी आता तुम्हाला ते रुटीन उद्या नक्कीच दाखवेल. नक्कीच प्रयत्न करणार आहे. सगळ्या गोष्टी मी काय करते, कशा करते, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तर तुम्ही आता बघत आहे माझ्या भिंतीवर किती मी रंगरंगोटी केलेली आहे. तर मी माझ्यासमोर ठेवलेलं आहे की माझं ध्येय काय आहे आणि मला त्या गोष्टी करायच्याच आहे. जर आपल्यासमोर त्या गोष्टी असताना आपण सारख्या त्या गोष्टी बघत असन तर त्या गोष्टींचं आपल्याला वेगळंच हे होतं, काय बोलतात त्याला, आपल्यावर इफेक्ट पडतो. तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.